मोदींचे अनेक बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव यांचं जेन्झींबाबत मोठं वक्तव्य. सर्वच तरुण चुकीच्या मार्गावर नाहीत, बाबा रामदेव यांचं वक्तव्य. सुशिक्षित तरुणांना नक्षलवादी ठरवणं योग्य नाही. सुशिक्षित तरुण केवळ सरकारला प्रश्न विचारतात. सौरव दासचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. पंतप्रधान मोदींच्या दिमागी नक्षल उल्लेखावरून वातावरण तापलं. राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होणार. स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून आश्वासन. आंबेडकरांचा गाव जिल्हा पातळीवरील सदस्यांशी ऑनलाईन संवाद. राम कुलकर्णींचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला. काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाणांना बाजूला टाकलं. केवळ प्रसिद्धीसाठी भाजपवर टीका करतात. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची मरणोत्तर बदनामी चव्हाण करतायत असा आरोप. नागपुरातील 2017च्या आंदोलनाचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर खटला. नोटबंदी विरोधात 2017 साली केलेल्या आंदोलनाची चव्हाणांना 9 वर्षांनी नोटीस. चाकणच्या खड्ड्यांची पाहणी करताना आदित्य ठाकरेंनी काढली अजितदादांची आठवण. अजित पवारांनंतर एक आवाज निघून गेला. त्यांचं इथं लक्ष होतं, ते बारकाईने सगळं पाहायचे असा उल्लेख. स्वातंत्र्यदिनी महाडीबीटीवर 29 नवीन सरकारी योजना. नागरिकांना 105 योजनांचं घरबसल्या मिळणार लाभ. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. बीडच्या माळसापूर गावात ग्रामसभेत राडा. सरपंचाकडून ग्रामस्थांना शिवीगाळ. गावकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जाब विचारताच शिवीगाळ. कॉकलियर इम्प्लांट झालेल्या चिमुकल्यांकडून स्किट सादर. पथनाट्य पाहताना उपमुख्यमंत्री शिंदे भाऊक. डोळ्यात तरळले आनंदाश्रू. नंदुरबारच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागेल. कोल्हापुरात असे रस्ते असते तर अधिकाऱ्यांना सोडलं नसतं. नंदुरबार जिल्ह्याचा आणि आदिवासी भागाचा विकास करणार. मंत्री हसन मुश्रीफांचं आश्वासन. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचे बंधू जयराजेंचे राजकारणात लॉन्चिंग. तेरगावात भावी आमदार अशा आशयाचे राजे निंबाळकरांचे लागले होते बॅनर. भाजप आणि मनसेमध्ये जुंपली. गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. रवींद्र चव्हाणांचा राजू पाटील यांना टोला तर श्रीकांत शिंदेसोबत असलेल्या मैत्रीत त्यांना धोका असं वक्तव्य. महाराष्ट्रात लघु उद्योग खटाखट बंद पडतात. मंत्री महोदय मात्र विमानातून हवा खातात. राज्याला उद्योगमंत्री नाही तर माहिती घेऊन सांगतो मंत्री लाभलेत. हीच महाराष्ट्राची शोकांतिका. अंबादास दानवेंचा उद्योगमंत्र्यांवर घणाघात. पशुवैद्यकीय महाविद्यालयांना अजितदादांनी निधी दिला. महाविद्यालयाचं बांधकाम दर्जेदार वेळेत पूर्ण व्हायला हवं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची आस. तुम्ही मंत्री काय, मी मंत्री काय. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे. धनंजय मुंडेंचं सूचक विधान. नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमात गिरीश महाजनांना पडला प्रश्न. हा कितवा स्वातंत्र्य दिन? महाजनांचा सवाल. महापौरांनी तातडीने मदतीला धाव घेत दिलं उत्तर. हरित धाराशिव अभियान अंतर्गत 12 तासात 10 लाख वृक्ष लागवडीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. हरित धाराशिव अभियान या कार्यक्रमास प्रताप सरनाईक, अभिनेते सयाजी शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती. ठाकरेंच्या शिवसेनेला ठाण्यात खिंडार. बिपिन गेहलोतांसह कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. मवियातच फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा. पवार मुंडे घराण्यातील वाद मिटला. दादा खूप गप्पा मारायचे, त्यांनी केलेलं काम सांगायचे. मंत्री पंकजा मुंडेंकडून अजित पवारांची आठवण. महाराष्ट्रात लघु उद्योग खटाखट बंद पडतात. मंत्री महोदय मात्र विमानातून हवा खातात. गडचिरोलीत जमिनीवर काय जळतंय हे आकाशातून कसं दिसणार? अंबादास दानवेंचा उद्योगमंत्र्यांवर घणाघात. ठाण्याच्या कोपरीत जिमखाना ऑफिसर क्लबमध्ये इंडोर गेम नूतनीकरणाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन पार.
यवतमाळच्या बेलोऱ्यातील शेतरस्ता 2019 पासून बंद, न्यायालयाचा निकाल असूनही शेतरस्ता बंद, शेतकऱ्यांना तात्काळ रस्ता उपलब्ध करून न्याय देण्याची मागणी. तुम्हा दोघांना परळीत बोलवण्याची इच्छा होती, पण आमचं नशीबच खोटं, धनंजय मुंडेंकडून अजित पवारांची आठवण. सिल्लोडच्या अंभईमध्ये अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वीज उपकेंद्राचं उद्घाटन, तालुक्यातील वीज व्यवस्था बळकट करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तारांच्या पाठपुराव्याला यश. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, मंत्री प्रताप सरनाईकांची इच्छा, भाजपचं संख्याबळ अधिक असल्यानं मुख्यमंत्रीपद भाजपकडे, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न, तुम्ही वर येऊ नका, खाली बसा असं सांगितल्यानं राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या भाषणात काही दम नाही, हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर टीका. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेला धक्का, माजी नगरसेविका नर्मदा वैती शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये, आमदार नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाहीर प्रवेश. आमदार आदित्य ठाकरे चाकण दौऱ्यावर, चाकणमधील रस्त्यांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी, विविध मार्गावरील वाहतूक पायाभूत सुविधांची पाहणी. मराठी नाही तर परवाना नाही, नियमभंग केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. सुनेत्रा पवारांचा कारभार, पीए झरे देशमुखांच्या म्हणण्यानुसार, आमदार संदीप क्षीरसागर यांचा गंभीर आरोप, बीडमध्ये विकास कामांवरून आमदार क्षीरसागर आक्रमक, प्रशासनाच्या कारभारावर नाराजी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, फेलोंनी परिवर्तनाचे दूत बनावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, त्यासाठी मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल गुप्त बैठका झाल्या होत्या, असा खळबळजनक दावा चव्हाणांनी केला. हिंगोलीत मानसन्मानावरून माफीनामा, झेंडावंदनासाठी व्यासपीठावर न बोलावल्यानं नाराजी, पालकमंत्र्यांच्या माफीनंतर वडकुतेंचं समाधान. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध, राष्ट्रगीत सुरू असतानाच नोंदवला आक्षेप, वंदे मातरम सुरू असताना खरगे आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा. बीडच्या परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन पार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न. रत्नागिरी प्रशासनाच्या ताफ्यात 3 नवी वाहने, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हस्तांतरण, गतिमान प्रशासनाला नव्या वाहनांचं बळ. स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण सुरू असताना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात एका पाठोपाठ 2 आंदोलनं झाली, यामुळे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना सुनावलं. हिंगोलीत डीपीटीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी, पालकमंत्री नरहरी झिरवळांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती डीपीडीसी बैठक. उल्हासनगरच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वाहतूक विभाग गुगल मॅपच्या आधारे सोडवणार कोंडी. म्हसवड पोलिसांची नागरिकांना स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट, गहाळ स्मार्टफोन पोलिसांनी काढले शोधून, हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना परत. वाशिमच्या अमानी ते रेठद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वातंत्र्य दिनीच नागरिकांचं आंदोलन, यावेळी नागरिक प्रशासनावर प्रचंड आक्रमक. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा न झाल्यास 8 दिवसात उग्र आंदोलनाचा इशारा. जुन्नरमध्ये अदाणी विरोधात आदिवासींचा एल्गार, गाढवांसह महामार्गावर ठिय्या, अदाणींच्या ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, जमीन आमची, निर्णयही आमचाच असा आक्रमक संदेश.
मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या चर्चेनंतर घुले हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग. घुले कुटुंबियांनी घेतली होती सुनेत्रा पवारांची भेट. सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी. देवस्थान ट्रस्टकडून भाविकांसाठी विशेष उपाय योजना. श्रावणात त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन बंद. धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. निंबाळकरांच्या निवासस्थानी ओमराजेंच्या उपस्थितीत घडला प्रकार. वादाचं कारण अद्याप अस्पष्ट. महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पसरली. नयनरम्य वातावरणामुळे महाबळेश्वरचं सौंदर्य अक्षरशः खुललं. 1 जून ते 9 ऑगस्ट अखेर तब्बल 5111 मिलीमीटर पावसाची नोंद. भंडाऱ्यात ओबीसी समाजाचं साखळी उपोषण. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी आंदोलकांची मागणी. उपोषणाचा 96वा दिवस. वसईतील तक्रारदारांच्या चेहऱ्यावर पोलिसांनी फुलवलं हास्य. चोरीच्या वस्तूंचा पोलिसांनी छडा लावत संबंधित नागरिकांच्या स्वाधीन. 1.25 कोटींचा चोरीचा मुद्देमाल परत. सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेकडून हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील जिल्हा परिषद शाळेची पाहणी. यावेळी स्कूल ठीक करो अभियानाची घोषणा. राज्यातील एसआयआर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. एसआयआर प्रक्रिया पूर्ण करणं 17 ऑगस्टपर्यंत मुदत. ऐनवरे रास्त धान्य दुकान प्रकरणी आमरण उपोषण. रास्त धान्य दुकान क्रमांक 43चा वाद. सुनील जाधवांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण. कारवाई न झाल्याचा प्रशासनावर आरोप. कोल्हापुरात सैनिक टाकळीच्या प्रस्तावित एमआयडीसीला तीव्र विरोध. आंदोलकांच्या धास्तीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ तहसीलदार कार्यालयात ध्वजारोहणासाठी पोहोचले नाहीत. कुर्डुवाडी अघोरी प्रथा प्रकरणात भोंदू रामदास झोळ अद्यापही फरार. दत्तकला संस्थेवरील पोलीस कारवाईने तपासाला वेग. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात खेड ग्रामस्थांचं आमरण उपोषण. लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही. लोकप्रतिनिधींना ग्रामस्थांनी धरलं धारेवर. प्रशासनाच्या चर्चेतून अद्याप तोडगा नाही. नाशिकच्या रामकुंडावर तृतीयपंथींच्या 2 गटात राडा. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद सोडवला. वादाचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीत रानभाजी तृणधान्य महोत्सव उत्साहात. महोत्सवात कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा विशेष सत्कार. कृषी मंत्री दत्ता भरणेंवर सोशल मीडियावर टीका करणं भोवलं. इंदापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल. संदेश देवकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.